हॅलो मित्रांनो, जय शिवराय. तर आज आहे शनिवार. दुपारी मस्तपणे झोप काढली आणि संध्याकाळी असंच ऑन द स्पॉट विचार केला की कुठेतरी जाऊया का. मग काय निघालो. संध्याकाळची वाजलेले आहेत 6:30 6 वाजून 30 मिनिटं आणि कोणाला उचललं माहितीये मी? हे बघा, हॅलो, याला उचलला मी झोपेतून. तर विचार केला चला अलिबागला जाऊ. अलिबागला कुठे जाऊ, काय करू माहिती नाही. तर या अमेझिंग आणि सुपर जर्नी सुरू करूया आपण घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ही एक अशी ट्रिप आहे जी मंडे टू फ्रायडे काम केल्यावर जो छोटासा ब्रेक हवा असतो ना आपल्याला, ती ट्रिप आहे. आता डेस्टिनेशन आहे किती आहे? 80 किलोमीटर डेस्टिनेशन आहे आणि ते 80 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहे 2 तास. थोडंसं ट्रॅफिक दाखवायचं, थोडंसं, बट ठीक आहे यार. आज ट्रॅफिक मुळे दे काय मुळे दे, आज मन एकदम प्रसन्न राहणार. हे बघा, आता सनसेट झालेला आहे. संध्याकाळचे वाजलेले आहे 6:40 आणि किती मस्त दिसतोय यार, काय मजा येते. तर आता ना लोकेशनचं तुम्हाला अपडेट देतो मी. आता पोचलेलो आहे कळंबोलीला. हा जो टोल आहे तो कळंबोलीचा टोल आहे. इथून जर आपण राईट गेलो, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आपला फेवरेट, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि इथून लेफ्ट आहे पळासपे पनवेल फाटा. आपल्याला लेफ्टच जायचं आहे, जास्तच लेफ्ट असं आलो. अजून थोडंसं लेफ्टला जातो. हा भाई, इथे आलो. आज थोडी लाईन आहे यार, आज इथूनच लाईन चालू झाली आहे. तर आता लागलेलो आहे JNPT मार्गावर, JNPT हायवेवर. हा हायवे ना एकदम खतरनाक आहे, एकदम मस्त वाला हायवे आहे. अरे किती बडबड करते आज. तर बघा क्लाउड्सचा तुम्ही हे बघा यार मित्रांनो, काय कलर झालाय, व्हायलेट पर्पल टाईप. आणि आता रोड एकदम खाली भेटणार आपल्याला. थोडंसं ते JSW स्टील वर्क्स आहे ना, थोडंसं तिथे ट्रॅफिक मिळू शकतं, मिळेल असं नाही, मिळू शकतं. पण जितकं मस्त रोड आहे तेवढं ते एन्जॉय करूया. अरे यार चुप कर यार. अरे ते बघा, ते इथे काय वेगळं दिसतंय, रेड एकदम. मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा. कॅमेरा माहिती नाही किती जस्टिफाय करू शकेल हे जे मला दिसतंय. अरे काय मस्त दिसतंय. आहे की नाही, एकदम खतरनाक दृश्य आणि खतरनाक रोड. तर आता आलेलो आहे NH66 वर. NH66 वर जसं आलं ना तसं ट्रॅफिक कुठे गायबच झालं. आणि सॅटर्डे नाईटला इतकं ट्रॅफिक नसतं, संडे नाईटला येताना ट्रॅफिक असतं, फ्रायडे नाईटला जाताना ट्रॅफिक असतं. नाही तर जेव्हा लॉंग विकेंड असेल ना आणि फ्रायडेला सुट्टी असेल तर थर्सडे नाईटला जाताना ट्रॅफिक असतं. तर आम्ही असं मध्येच निघालो आहे, ऑन द स्पॉट. कुठेही प्लॅन बनला कुठेही निघालो, कुठेही म्हणजे अलिबागला निघालो आहे. तर आम्ही थांबलेलो आहे जोशी वडेवाल्याकडे. जेव्हा पण मी अलिबागला जातो ना तेव्हा इथे थांबतो मी, जरा फ्रेश होतो आणि नंतर निघूया आपण. तर आता इथे आलो आहे कर्नाळा बर्ड सँच्युरीकडे. आणि तुम्ही बघू शकतात की त्या लेनचं जे काम आहे ना, जो नवी मुंबई साईडला जातो, पनवेल साईडला जातो, त्या लेनचं काम होतं आहे. एक मला खूप मस्त वाटतंय की आता दोन्ही लेनचं काम होणार. गेल्या वेळी जेव्हा मी आलेलो ना, किती 2 ते 3 महिन्याआधी आलेलो, तेव्हा या लेनचंच काम झालेलं. आता त्या लेनचं पण काम होतं आहे. थोडंसं ट्रॅफिक आहे, म्हणजे 1 वे केलेला आहे रस्ता आता. पण इतकं सहन करू यार. जर फ्युचरमध्ये आपल्याला चांगले रोड्स मिळत असतील तर हे तर काहीच नाही, हे आपण थोडंसं ॲडजस्ट करू.
चला भाई, आता NH66 सोडून आता NH 166A ला जाऊन भिडायचं आहे आपल्याला, मर्ज व्हायचं आहे, डायरेक्ट भिडायचं आहे. तर आता एक्झिट घेतलेला आहे मी. रात्रीचे वाजलेले आहेत 8:32 आणि असं वाटतं की रात्रीचे 12-1 वाजले, रस्त्यावर कोणी नाही, काळोख आहे, अंधेरा आहे एकदम. बट जातोय आम्ही, हळूहळू जातोय. अजून टोटल किलोमीटर पोचायला लागतील जवळजवळ 30 किलोमीटर. आणि हे 30 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागतील 40 मिनिटं. अलिबाग मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षपणे स्वागत आहे मित्रांनो. रात्रीचे वाजलेले आहेत 9. तर आता 5 ते 10 मिनिटं झाले या रोडवर आहोत आम्ही आणि 900 मीटर आहे आपल्या पहिल्या बीचसाठी. तर ना गाडी आम्ही इथे आणली आणि या खड्ड्यामध्ये गेलेली गाडी. ॲक्च्युली आम्हाला खड्डा दिसलाच नाही, किती मोठा खड्डा आहे. पण गाडी खाली लागली नाही, ग्राउंड क्लिअरन्स चांगलं आहे. ॲक्च्युली खड्डा खूपच मोठा आहे यार. आणि इथून आणली गाडी आणि तिथे पार्क केली. तर बघायला आलो की खड्डा किती मोठा आहे. खड्डा बराच मोठा होता आणि हा जो लेफ्ट टायर आहे ना, टर्न मारताना गेलेला, हा बघा हा टायर, पण कुठेही खाली लागली नाही नशीब. असं काही आज वातावरण आहे. हां, गेल्या वेळी इथपर्यंत पाणी होतं आणि आज कोणीच नाही. आज मस्तपैकी लोक एकदम वॉक करतायत यार बीचवर. ते एंट्रन्स आहे, मजा येते यार, आज मजा येते. आणि वर तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही, बट स्टार्स आहेत यार, खतरनाकवाले स्टार्स आहेत. आज मजा येते. काय मिळेल आज, मजा येते की नाही? बेस्ट आहे ना एकदम. तर हे बघा, पाण्याचा आवाज ऐकायला येतोय. वर भरपूर सारे स्टार्स दिसत आहेत यार, भरपूर सारे स्टार्स. वाव. आणि आहे ना समोर बीच आहे, थांबा, तिथे समोर बीच आहे. तर मी ना इथे आपल्या गाडीमध्ये ना ही एमर्जन्सी लाईट ठेवतो रिचार्जेबल. तर हे बघा समोर बीच आहे. या लाईट तर्फे तुम्ही बघू शकतात लाईटच्या ह्याच्याने. आणि हे बघा, काही बेअक्कल लोक इकडे प्लास्टिक फेकतात. ते बघा, इथून पाणी स्टार्ट होतं आहे आणि तिकडे बीच आहे. ते बघा, लाटा तुम्हाला दिसत असतील, इथेच लाटा आहे. ते बघा, हे बघा, आहे की नाही बेस्ट मिलिंद? एकदम बेस्ट यार. वर एकदम स्टार्स दिसत आहेत, स्टार गेजिंग करू शकतो. आणि खाली एकदम मस्त चालतोय यार. हे बघा, इथे काहीतरी कोणीतरी लिहिलंय. हा, तर आमचा विचार आहे की इकडे जरासं बसावं, वर स्टार्स बघावे आणि ही लाईट बंद करावी. नंतर गेलो आहोत आणि फुल मजा येते यार, एकदम मजा. थंड थंड आहे. जे सँड आहे ना, सँड ती थंड आहे. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, काय बोलतो, आणि शेअर करा. फ्रेंड्स फॅमिली बरोबर सगळ्यांबरोबर शेअर करा यार. तर आता बघा, एकदम काळोख आहे. आज मून पण नाही, तर त्यामुळे काही उजेड नाही आहे. आणि मी ही जर लाईट ऑन केली ना, तर थोडंफार तुम्हाला माती वगैरे दिसणार. माती म्हणजे सँड, रेती दिसणार, बीचवाली रेती. आणि आम्ही इथे असं बसलेलो आहोत या रेतीवर, हे बघा. आणि इतकं मजा येते ना. आणि वर जर आपण बघू ना वर, तर स्टार्स वगैरे दिसत आहेत. असं तुम्ही या, इथे टाईम स्पेंड करा असं, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला इतका मी मस्त एकदम हे देतो आहे, एक्सपिरियन्स देतो आहे. आणि आज एकदम असं रिलॅक्सिंग वाटतं आहे ना. बीचवर नॉर्मली काय असतं की गरम होतं, थोडं ह्युमिड असतं. बट इकडे आज असं वाटतं की मी लोणावळ्याच्या वेदरमध्ये आलो आहे, बट समोर बीच आहे असं काही वाटतं आहे मला. तर हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो मी शब्दात आता व्यक्त नाही करू शकत आहे. तर हे बघा, आम्ही तिथून आलेलो आणि भरपूर सारे आहेत. ते बघा, लेफ्टला पण थोडे माणसं आहेत, तुम्हाला दिसत नसणार तर बिकॉज लाईट कमी आहे. पण हा एक्सपिरियन्स, हा आवाज ऐका, लाटांचा आवाज ऐका. तर हे बघा, इथे जर तुम्हाला काय खायचं असेल तर सगळं काही ओपन आहे. हा बघा, इकडे मिलिंद आहे. आम्ही एकदम तिकडून
वॉक केलं, एकदम लेफ्टला एक्स्ट्रीम गेलेलो, भरपूर सारं वॉक केलं. अर्धा तास तर आम्ही वॉकच करतो आहे आणि 15 मिनटं बसलो, वर स्टार्स बघितले, फोटोज काढले. तर मिलेन, भूक लागली यार, चला खाऊया. काय देशील खायला? जे तुला पाहिजे. तर आम्ही आता या बीचच्या बाजूला इकडे हे खायला मिळतात सगळं, इकडे आलेलो आहे. मिलेन फर्स्ट टाइम असेल ना बीचच्या बाजूला असं जेवण? ओके. गरमागरम ऑमलेट पाव, बुर्जी पाव आलेला आहे बघा, वाफ निघते मस्त. ये गे माझा नवीन मित्र. झालं, संपलं. तर या ताईकडून आम्ही मस्तपैकी बुर्जी पाव आणि ते खाल्लं आता ऑमलेट, आणि एकदम बेस्ट होता तो. मी रेकमेंड करतो की तुम्ही इकडे या श्री सिद्धिविनायक उपाहारगृहामध्ये. काय ताई, मस्त. कधी येऊ शकतात इथे खायला? कधीही चालेल. आणि सकाळी दुपारी कधी चालू करता आणि रात्री? चालू करतो. जर कस्टमर नसतील तर संध्याकाळी 6-6:30 पर्यंत असले तर 7, 8, 11 पण असतो. ओके ओके, धन्यवाद ताई. व्हिडिओ आतापर्यंत आवडत असेल तर लाईक करा या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. तर खूप मजा आली. आता परत रिटर्न जातोय. रिटर्न आहे टोटल 76 किलोमीटर्स, म्हणजे 80 किलोमीटर मोठामोठी. तर घरी आम्ही पोहोचू 12:30-1 वाजेपर्यंत मस्तपैकी, एकदम काही घाई नाही आहे. एक अलिबागचा खूप मस्त आहे की रात्रीच्या आता 11 वाजलेत तरी पण मस्तपैकी एकदम लोक बिनधास्त होऊन फिरतायत. तर यानेच तुम्ही अंदाज लावू शकतात की अलिबाग सेफ प्लेस आहे. महाराष्ट्र म्हणजे पूर्ण आपलं जे महाराष्ट्र आहे ते सेफ आहे. हा रस्ता आणि कुमार सानूचे गाणी, अरे काय बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर समोर बघा, हे जे आहे ना राईटला तुम्हाला दिसते लाईट्स, ती आहे JSW स्टील वर्क्स. एक मोठी फॅक्टरी आहे की नाही, खतरनाक. आणि ट्रॅफिक इतकं नाही की काहीच ट्रॅफिक नाहीये. फक्त जे थोडे थोडे लोक येत आहेत ना अपर लावून, ते थोडंसं इरिटेट करतात. मग त्यांना पण मला समोर अपर लावायला लागतं. तर हा जो रोड होता ना तो अलिबागला जायला खूप चांगला बनवलेला, बट पनवेल साईडचा जो होता तो खराब होता आधी. पण तो पण बघा आता नवीनच बनवलाय हा रोड. तर जी प्रोग्रेस आहे ना रोड बनवायची ते खूपच मस्त आहे यार, खूपच मस्त आहे. या रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि टोटल डिस्टन्स आहे अजून कव्हर करायचं 34 किलोमीटर, जे कव्हर करायला 1 तास लागणार आहे. आता हे रेड का दाखवते मला कळत नाही. आता 12 वाजता काय ट्रॅफिक मिळणार आहे पुढे जाऊन, चला बघूया काय होतं. तर ना आता थोडा 5 मिनटं ब्रेक घेतलाय. JNPT हायवेवर थोडंसं थांबलो आहे आणि गाडी बघा इकडे उभी केली. असा काही नजारा दिसतोय आता, असं काही दृश्य दिसतंय आता. मजा आली यार या ट्रिपला. छोटीशी ट्रिप होती. आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर. चला बाय बाय. हर हर महादेव, जय शिवराय. बाय बाय.